गेल्या तासाला आपण शून्य परिकल्पना आणि त्याच्याच बरोबरीनं परिकल्पना परीक्षण या संदर्भात कशा पद्धतीचे टप्पे आपण फॉलो करतो, त्याचबरोबरीनं ही परिकल्पना मांडत असताना, अनुमान काढत असताना कदाचित काही प्रमाद किंवा चुका होऊ शकतात आणि त्या चुका या कोणत्या प्रकारच्या असू शकतात याबद्दल पाहिलं होतं. त्याचबरोबर समष्टीवर आधारित संख्याशास्त्रीय फलितांच्या नुसार आपण जनसंख्येबाबत निर्णय घेत असतो आणि म्हणून परिकल्पना परीक्षण ही जी संकल्पना आहे ती कशी महत्वाची ठरू शकते याबद्दल देखील चर्चा केली होती. परिकल्पना परीक्षण करत असताना काही महत्वाचे टप्पे आणि त्यामध्ये शून्य परिकल्पना म्हणजे काय किंवा अनिर्देशित अशा स्वरूपातली परिकल्पना म्हणजे काय याबद्दल सुद्धा आपण चर्चा करत होतो. ही चर्चा करत असताना आपल्या असं लक्षात आलं की आपण जेव्हा संख्याशास्त्रीय पातळीवर एखाद्या परिकल्पनेची पडताळणी करत असतो तेव्हा सार्थकता स्तर किंवा लेवल ऑफ सिग्निफिकन्स या घटकाला सुद्धा तितकंच महत्व आहे. आणि म्हणून मागचं काही तासांमध्ये आपण घेतलेलं जे उदाहरण होतं की आपल्याला खाजगी बँकांमध्ये कर्मचारी आणि शासकीय किंवा जिथे शासकीय पातळीवर योग्य पद्धतीने सॅलरी किंवा पगार दिला जातो अशा बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यामधील कार्यसमाधानाच्या पातळीमध्ये काही फरक आहे का हे आपण पाहत होतो. आणि ते पाहत असताना मुख्यत्वे करून जेव्हा संशोधक सार्थकता पातळी निवडतो तेव्हा ती सार्थकता पातळी ही 0.05 किंवा 0.01 अशा स्वरूपातली असू शकते. साधारणतः याहीपेक्षा वेगळ्या सार्थकतेच्या पातळ्या आहेत, मात्र सर्वसाधारणपणे वार्तनिक संशोधनाच्या बाबतीमध्ये या पातळ्या या निश्चित केलेल्या असतात आणि त्यामुळे संशोधनाची आलेली फलितं ही 95% अचूक आणि जर काही फलितांमध्ये फरक आढळत असेल तर तो 5% किंवा 1% योगायोगाने आलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्या आधारे आपण योग्य संख्याशास्त्रीय तंत्रांचा वापर करून ती जी शून्य परिकल्पना आहे ती स्वीकारायची की नाकारायची हे आपण निश्चित करत असतो. ही पडताळून पाहत असताना या ठिकाणी महत्वाचा एक घटक जो संख्याशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचा आहे आणि तो म्हणजे एकपुच्छ आणि द्विपुच्छ चाचण्यांचा वापर करणं किंवा वन टेल्ड आणि टू टेल्ड टेस्ट. जेव्हा आपण परिकल्पना परीक्षण किंवा हायपोथेसिस टेस्टिंग करत असतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की या मांडलेल्या सिद्धांत कल्पनेमध्येच एकतर आपल्याला एकपुच्छ किंवा द्विपुच्छ अशा स्वरूपातली चाचणी ही वापरता येऊ शकते. त्याकरिता संख्याशास्त्रामध्ये काही तक्ते दिलेले असतात ज्यामध्ये काही विशिष्ट मूल्य ही नमूद केलेली असतात. जसं की स्टँडर्ड नॉर्मल झेड स्कोर्स किंवा झेड डिस्ट्रीब्युशन आहे, ज्यामध्ये प्रमाणित प्राप्तांक आणि या प्रमाणित प्राप्तांकाचं वितरण हे आपल्याला एका विशिष्ट तक्त्याच्या माध्यमातून दिलेलं असतं. त्याचबरोबर टी मूल्याचं किंवा टी वितरणाचं एक तक्ता अशा स्वरूपातले काही क्रांतिक मूल्य क्रिटिकल व्हॅल्यूज असणारा तक्ता हा कोणत्याही संख्याशास्त्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. जेव्हा आपण एकपुच्छ चाचणीचा विचार करतो तेव्हा सिद्धांत कल्पनेमध्ये एकपुच्छ चाचणी वापरत असताना एकतर सिद्धांत कल्पनेमध्ये विशिष्ट परिवर्त्यामध्ये विशिष्ट चलामध्ये वाढ होईल किंवा घट होईल असं नमूद केलेलं असतं. म्हणजेच ही जी होणारी वाढ किंवा ही जी होणारी घट आहे ती एकाच बाजूने होऊ शकते
एकाच दिशेला होऊ शकते अशा स्वरूपामध्ये उल्लेख हा परिकल्पनेमध्ये केलेला असतो. आणि म्हणून इथे जेव्हा आपण एकपुच्छ चाचण्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या प्रसामान्य वितरण वक्राच्या बाबतीमध्ये, म्हणजे आता इथे तुमच्या समोर हा प्रसामान्य वितरण वक्र आहे, जेव्हा एकपुच्छ चाचणी वापरली जाते तेव्हा फक्त एकाच टोकाचा विचार केला जाणार आहे. आणि म्हणून तिथे आपल्याला एक दिशा किंवा एक बाजू अशी वितरणाची लक्षात घ्यावी लागते, म्हणजे आयदर अप्पर साइड एकाच एक्स्ट्रीमची ही लक्षात घ्यावी लागते. आता त्याच्या विरुद्ध जेव्हा आपण द्विपुच्छ चाचण्या वापरतो तेव्हा द्विपुच्छ चाचण्यांमध्ये फक्त बदलांवर फोकस केलेला असतो, फक्त बदल होईल असं नमूद केलेलं असतं. आणि त्यामुळे त्या बदलाची दिशा निश्चित कुठली असणार आहे ही त्या ठिकाणी म्हणजे मुख्यत्वे करून अशी नमूद केलेली नसते, बदलाची जी दिशा आहे ती. आणि त्यामुळे आपले जे निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षांबाबत किंवा आपली जी फलितं आहेत त्या फलितांबाबत आपल्याला या वक्राची दोन्हीही टोकं ही लक्षात घ्यावी लागतात. एकपुच्छ चाचणीच्या बाबतीमध्ये एकाच बाजूचा विचार केलेला असतो, एक दिशा नमूद केलेली असते, म्हणजेच वाढ होईल किंवा घट होईल अशा स्वरूपामध्ये. तर द्विपुच्छ चाचणीच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण परिकल्पना मांडतो तेव्हा दोन समूहांमध्ये फरक आढळेल एवढंच फक्त नमूद केलेलं असतं. आणि त्यामुळे या द्विपुच्छ चाचणीच्या बाबतीमध्ये ही जी दोन्ही टोकं आहेत या दोन्ही टोकांचा विचार केला जातो. आणि म्हणून जेव्हा आपण द्विपुच्छ चाचणीचा विचार करतो तेव्हा सार्थकता किंवा सार्थकतेच्या विशिष्ट चाचण्या या आपल्याला तिथे वापराव्या लागतात. आणि त्यामुळे या द्विपुच्छ चाचण्यांचा वापर करत असताना जे आपण शून्य परिकल्पनेमध्ये नमूद केलेलं असेल त्यावर कुठल्याही दिशेला बदल किंवा कुठल्याही दिशेमध्ये फरक हा आढळू शकतो. मुख्यत्वे करून जेव्हा आपण शून्य परिकल्पना मांडतो आणि त्या शून्य परिकल्पनेबाबत विशिष्ट सार्थकता स्तराचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला या द्विपुच्छ चाचण्या या वापरल्या जातात. द्विपुच्छ चाचण्या वापरत असताना मिळणारी जी फलितं आहेत ती कोणत्याच एका दिशेने मिळतील याची शक्यता, म्हणजे कोणतीही दिशा असू शकेल, आयदर घटही असू शकेल किंवा वाढही होऊ शकते, अधिकही असू शकेल कमीही असू शकेल, तिथे फक्त महत्वाचं फरक आढळेल इतकंच आहे. आणि त्यामुळे द्विपुच्छ चाचणी सार्थकतेसाठी वापरत असताना आपल्याला इथे शून्य परिकल्पनेची शक्यता ही विशिष्ट सार्थकता पातळीनुसार तपासून पाहता येऊ शकते. आता जेव्हा आपण एकपुच्छ चाचणीचा वापर करतो आहोत तेव्हा मुख्यत्वे करून मांडलेली परिकल्पना ही दिशात्मक आहे, ही डिरेक्शनल आहे. आता दिशात्मक म्हणजेच काय? समजा या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता आणि लिंगभिन्नता, म्हणजेच स्त्री आणि पुरुष यांच्यापैकी कोणामध्ये भावनिक बुद्धिमत्ता अधिक असेल कोणामध्ये कमी असेल या स्वरूपातलं परिकल्पना जेव्हा संशोधक मांडतो. उदाहरणार्थ एकीकडे असं म्हटलं जात आहे की जेंडर डिफरन्स म्हणजेच स्त्री आणि पुरुष यांच्या बाबतीमध्ये लैंगिक भिन्नता आढळेल. आणि आता ही लैंगिक भिन्नता आढळेल, मात्र कोणासाठी अधिक असेल आणि कोणामध्ये कमी असेल हे जेव्हा तपासण्याची वेळ येते तेव्हा आपण एकपुच्छ अशा स्वरूपातली परिकल्पना मांडतो. आणि ती परिकल्पना काय असेल तर महिलांचा भावनिक बुद्धिगुणांक हा पुरुषांच्या तुलनेने अधिक असेल. म्हणजे इथे
एक विशिष्ट दिशा ही दाखवलेली आहे. पण त्याच्या एक्झॅक्टली उलट की महिलांच्या आणि पुरुषांच्या तुलनेपेक्षाही लिंग भिन्नता आढळेल. मग ती कोणाची जास्त असेल, कोणाची कमी असेल भावनिक बुद्धिमत्ता, हे स्पष्टपणे मांडलेलं नाही. अशा वेळेस द्विपुच्छ चाचण्यांचा वापर केला जातो, जेव्हा परिकल्पना या अदिशात्मक नॉन डिरेक्शनल असतात. म्हणजेच जेव्हा आपण या परिकल्पना मांडतो आणि मुख्यत्वे करून शून्य परिकल्पनेचा स्वीकार करायचा की ती परिकल्पना नाकारायची, यासाठी आपले जे प्राप्तांक आहेत, जेव्हा आपण सार्थकता स्तर हा 0.05 ठेवतो, तेव्हा आपले जे प्राप्तांक आहेत ते या बाजूला असणं अपेक्षित आहे. कोणत्याही दिशेला असू शकतात, मात्र आपल्याला जे बघावं लागतं 0.05 साठी आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे, आणि ते म्हणजे इथले वरचे 5%. अशा वेळेस आपल्याला एकपुच्छ चाचणीचा आपण वापर हा करत असतो. आणि जेव्हा द्विपुच्छ अशा स्वरूपातली परिकल्पना असते, तेव्हा आत्ताच सांगितल्याप्रमाणे ही जी परिकल्पना आहे ही अदिशात्मक आहे. याला एक विशिष्ट दिशा त्यामध्ये नमूद केलेली नाही, जसं की भावनिक बुद्धिमत्तेबाबत लिंग भिन्नता आढळेल. अशा वेळेस या शून्य परिकल्पनेचा 0.05 या पातळीवर, या सार्थकतेच्या पातळीवर स्वीकार करायचा की ती परिकल्पना नाकारायची, हे लक्षात घेत असताना आपल्याला या टोकाचे 5% आणि या टोकाचे 5%, दोन्ही टोकाचे मिळून 5%, म्हणजेच या टोकाचे 2.5 आणि या टोकाचे 2.5 अशी दोन्ही टोकं ही लक्षात घ्यावी लागतात. त्या आधारे समजा आपले प्राप्तांक या 2.5% किंवा इकडच्या 2.5% मोडत असतील, म्हणजेच एकूण या 5% मोडणारे असतील आलेले नमुना गटाचे प्राप्तांक, तर आपण शून्य परिकल्पना नाकारतो आणि मुख्य परिकल्पनेचा स्वीकार करतो. आणि त्यामुळे जेव्हा एकपुच्छ अशा स्वरूपातलं, म्हणजेच दिशात्मक अशा स्वरूपातली परिकल्पना असेल, तेव्हा मुख्यत्वे करून एकपुच्छ आणि हे एकच टोक आणि इथले 5% प्राप्तांक लक्षात घेतले जातात. तर द्विपुच्छच्या बाबतीमध्ये दोन्हीकडचे 5-5% हे लक्षात घेतले जातात. तशाच पद्धतीने जेव्हा आपण एकपुच्छ आणि द्विपुच्छ प्राप्तांकाच्या बाबतीमध्ये 0.01 सार्थकता स्तर निश्चित करतो, तेव्हा सुद्धा जे प्राप्तांक आहेत ते लक्षात घेत असताना वन टेल्ड किंवा एकपुच्छ असेल तर एकाच टोकाचा विचार केला जाईल, आणि द्विपुच्छ असतील तर मात्र दोन्ही टोकांचा विचार हा या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून द्विपुच्छ चाचणीच्या बाबतीमध्ये 0.05 म्हणजे 5%चा विचार करत असताना जे प्राप्तांक आहेत ते या वरच्या आणि या बाजूच्या दोन्ही टोकाच्या 2.5% इतक्या अंतरामध्ये असणं आवश्यक आहे. यासाठी सांख्यिकी पातळीवर विशिष्ट प्रकारचे तक्ते दिलेले असतात, आणि या तक्त्यांच्या मदतीने आपलं आलेलं सांख्यिकी मूल्य आणि तक्त्यामध्ये असणारं मूल्य यांची तुलना केली जाते, आणि त्या आधारे शून्य परिकल्पना स्वीकारायची की शून्य परिकल्पनेचा त्याग करायचा हे निश्चित केलं जातं. जेव्हा वन टेल्ड टेस्ट असते, तेव्हा मुख्यत्वे करून आपल्याला जे प्राप्तांक बघण्याची गरज असते, किंवा द्विपुच्छ किंवा टू टेल टेस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला प्राप्तांक बघावे लागतात, तेव्हा आयदर वरच्या 2.58%
द्विपुच्छच्या बाबतीत विशेषतः, आणि त्याच्यामध्ये सुद्धा सार्थकता स्तर हा 0.05 किंवा 0.01 असेल तर विशेषतः 2.5 किंवा 2.33% प्राप्तांकाचा इथे विचार हा करावा लागतो. अशा पद्धतीने संख्याशास्त्रीय पातळीवर तुमचा असणारं प्रदत्त मांडलेली परिकल्पना यानुसार एकपुच्छ किंवा द्विपुच्छ अशा स्वरूपातल्या चाचण्या या वापरल्या जातात, ज्याच्या मदतीने आपण मांडलेली शून्य परिकल्पना ही स्वीकारायची की नाकारायची हे आपण सांख्यिकी पातळीवर निश्चित करत असतो. पुन्हा हे ठरवत असताना सुद्धा आपल्याकडे किंवा विशेषतः संशोधन करत असताना त्यामध्ये काही प्रमाद हे निर्माण होतात. आता हे प्रमाद किंवा या चुका, हे एरर्स काय आहेत किंवा कशामुळे निर्माण होऊ शकतात, तर मुख्य म्हणजे आपण जो नमुना निवडणार आहोत तो नमुना चयन पद्धती यापूर्वी आपण पाहिलेल्या आहेत, संभाव्यता आणि विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती. त्या पद्धतींमध्ये जर काही चूक झाली तर आपल्या परिकल्पना पडताळणीबाबत प्रमाद किंवा दोष हे निर्माण होऊ शकतात. जे प्रदत्त संकलन करायचं आहे त्यासाठी वापरली जाणारी साधनं ही प्रमाणित असावी. त्याच्याच बरोबरीनं परीक्षार्थी किंवा प्रयुक्तांची समाजमान्य उत्तरं देण्याची प्रवृत्ती नसावी. या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर प्रदत्त संकलन अयोग्य झालं तरी देखील आपल्या परिकल्पना पडताळणीबाबत, हायपोथेसिस टेस्टिंग बाबत प्रमाद निर्माण होण्याची शक्यता असते. जर आपण संशोधनाचा आराखडा हा चुकीच्या पद्धतीने निवडला किंवा चुकीच्या पद्धतीने मांडला तरी देखील म्हणजे किती परिवर्त्य घ्यायचे आहेत, मग पूर्व चाचणी द्यायची किंवा नाही, उत्तर चाचणीचं काय आहे, या स्वरूपातले वेगवेगळे जे संशोधनाचे आराखडे आहेत त्या आराखड्यांचा पद्धती किंवा जे आराखडे वापरले जाणार आहेत ते देखील जर चुकीचे असतील तर अर्थातच आपली परिकल्पना जी आहे त्याबाबत पडताळणी करत असताना चुका होण्याची शक्यता आहे. तसंच जे काही डेटा कलेक्शन केल्यानंतर त्याचं, जसं की आता इथे नमूद केलं पहा, जिथे टू टेल्ड किंवा द्विपुच्छ चाचणी वापरण्याची आवश्यकता आहे तिथे एकपुच्छ चाचणीचाच वापर केला गेलाय किंवा त्याच्याही पेक्षा योग्य पद्धतीचं संख्याशास्त्र हे वापरलं जात नाही. यापूर्वी आपण प्राचल आणि अप्राचल सांख्यिकी बद्दल चर्चा केली होती. मुख्यत्वे करून वितरण जर प्रसामान्य नसेल किंवा तुमच्याजवळ असणारा नमुना गट हा जर लहान असेल तर आपल्याला अप्राचल सांख्यिकी वापरावी लागते. मग अशा परिस्थितीमध्ये जर अयोग्य सांख्यिकी असेल तरी देखील आपला परिकल्पना पडताळणीबाबत चूक होऊ शकते, प्रमाद होऊ शकतो. तसंच निष्कर्ष काढत असताना मिळालेली फलित, जसं की आपण आता नमूद केलं की संख्याशास्त्राचे तक्ते हे दिलेले असतात, मात्र त्याचं अर्थविवरण करताना ते जर चुकीचं ठरलं तर आपल्याला मिळणारे निष्कर्ष हे सुद्धा चुकीचे निघू शकतात, हे सुद्धा चुकीचे मिळू शकतात. आणि म्हणून हे सगळे प्रमाद टाळण्यासाठी मुख्य संशोधन पद्धती, त्याचे टप्पे, त्यासाठी संशोधनात निवडण्यात येणारा नमुना गट, तसंच वापरण्यात येणारी साधनं, टूल्स, संशोधनाचा आराखडा, योग्य संख्याशास्त्राचं ज्ञान आणि सांख्यिकी पद्धतींचं उपयोजनाचं ज्ञान, या सर्व गोष्टींबाबत काळजी बाळगली असता आपल्या परिकल्पना पडताळणीबाबत प्रमाद हे कमीत कमी किमान हे राखता येऊ शकतात. हे प्रमाद होत असताना काही महत्वाचे प्रमाद इथे नमूद केलेले आहेत पहा, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये टाईप 1 आणि टाईप 2 अशा प्रकारचे एरर म्हटलं जातं. हायपोथेसिस टेस्टिंग मधलं टाईप 1 आणि टाईप 2 एरर किंवा परिकल्पना पडताळणी मधल्या हे दोन प्रमाद आहेत, प्रकार 1 आणि प्रकार 2. आता बघा, प्रत्यक्षामध्ये शून्य परिकल्पना ही सत्य आहे. म्हणजे
दोन्ही गटांमध्ये कोणताही फरक नाही हे संख्याशास्त्राच्या पडताळणीच्या आधारे लक्षात आलेलं आहे. मात्र संशोधक काय करतो तर शून्य परिकल्पनेचा नाकारतो आणि त्याऐवजी मुख्य दिशात्मक अशा परिकल्पनेचा स्वीकार करतो. अशा वेळेस होणारा जो प्रमाद आहे हायपोथेसिस टेस्टिंग मधला, परिकल्पना पडताळणी मधला, त्याला आपण प्रकार 1 चा प्रमाद म्हणजेच टाइप 1 एरर असं म्हणतो. पुन्हा लक्षात घ्या, तक्त्यामध्ये इथे तुम्हाला दिसतंय शून्य परिकल्पना जी आहे ती खरं तर सत्य आहे. म्हणजे आपण डेटा कलेक्शन केलं, संख्याशास्त्रीय विश्लेषण केलं आणि त्या आधारे असं आपल्याला लक्षात आलं की 2 गटांमध्ये कोणताही फरक नाही. शून्य परिकल्पना मुळात हेच नमूद करते की HO असं ज्याला आपण म्हटलं होतं किंवा H0 असं म्हटलं होतं, म्हणजेच परिकल्पनेमध्ये हे क्लिअरली सांगितलेले आहे की दोन्ही गटांमध्ये कोणताही फरक नाही. मात्र संशोधक काय करतोय तर शून्य परिकल्पना नाकारतोय. अशा वेळेस होणारा जो प्रमाद आहे त्या प्रमादाला टाइप 1 एरर, पहिल्या प्रकारचा प्रमाद असं म्हटलं जातं. आणि मग प्रत्यक्षात शून्य परिकल्पना सत्य आहे, म्हणजेच दोन्ही गटांमध्ये कोणताही फरक नाही. आणि जेव्हा त्या शून्य परिकल्पनेचा संशोधक स्वीकार करतो, तो जेव्हा निष्कर्ष काढतो की दोन्ही गटांमध्ये कोणताही फरक आढळला नाही, संख्याशास्त्रीय दृष्ट्या यथार्थ फरक नाही. यापूर्वी आपण पाहिलंय की फरक जरी आला तरी सुद्धा तो योगायोगाने असणार आहे. आणि त्याच्यासाठी मुळात आपण या एकपुच्छ आणि द्विपुच्छ चाचण्या लक्षात घेतल्या. त्यामुळे फरक जर आढळला नाही आणि त्या आधारे जर निष्कर्ष काढलाय की शून्य परिकल्पनेचा स्वीकार करावा, तर घेतलेला निर्णय हा अचूक असतो. अशाच पद्धतीने शून्य परिकल्पना असत्य आहे, म्हणजे 2 गटांमध्ये काहीतरी फरक आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा संशोधक शून्य परिकल्पना रिजेक्ट करतो, ती नाकारतो, तेव्हा घेतलेला निर्णय सुद्धा अचूक ठरतो. मात्र प्रकार 2 च्या प्रमादाच्या बाबतीमध्ये शून्य परिकल्पना असत्य आहे, म्हणजेच 2 गटांमध्ये फरक आढळतोय संख्याशास्त्रीय दृष्ट्या, मात्र संशोधक निष्कर्ष काढत असताना शून्य परिकल्पना नाकारत आहे, शून्य परिकल्पना स्वीकारत आहे. लक्षात घ्या, शून्य परिकल्पना असत्य ठरली कशाच्या आधारे तर मिळालेल्या सांख्यिकीच्या आधारे. 2 गटांमध्ये संख्याशास्त्रीय दृष्ट्या यथार्थ असा फरक दिसून आलेला आहे. उदाहरणार्थ आपण जेव्हा भावनिक बुद्धिमत्तेचं उदाहरण घेतलं, आता त्या भावनिक बुद्धिमत्तेच्या उदाहरणामध्ये सांख्यिकी वापरली आहे जिथे 2 गटांचं म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोन्हीच्या भावनिक बुद्धिमत्तेबाबत मध्यमांतर काढलेलं आहे. आणि पुढे टी परीक्षेच्या आधारे असं लक्षात आलं की हा मध्यमानातला जो फरक आहे हा सार्थक आहे. 0.05 पातळीवर हा सार्थक आहे. याचाच अर्थ काय तर 95% मिळणारे किंवा मिळालेली फलित ही योग्य आहेत आणि 5% जर काही फरक असेल तर तो केवळ योगायोगाने आलेला आहे. आता अशी जर फलित मिळालीये तर संशोधकाने काय करणं आहे, शून्य परिकल्पना नाकारणं आहे. पण संशोधक काय करतोय तर ती स्वीकारतो आणि मग अशा वेळेस जी होणारी चूक आहे त्या चुकीला किंवा त्या प्रमादाला आपण टाइप 2 एरर असं म्हणतो. शून्य परिकल्पना सांख्यिकी पातळीवर असत्य ठरली, मात्र संशोधकाने काय केलंय, दोन्हीमध्ये कोणताही फरक नाही असं सांगितलंय, म्हणजेच शून्य परिकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. परिणामतः होणारा जो प्रमाद आहे परिकल्पना किंवा सिद्धांत कल्पना पडताळणी मधला, त्याला आपण प्रकार 2 चा प्रमाद किंवा टाइप 2 एरर असं म्हणतो. आणि याच उदाहरणामध्ये
प्रत्यक्षात मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुष यांच्या भावनिक बुद्ध्यांकाच्या बाबतीत सांख्यिकी पातळीवर फरक नाही. दोघांचं मध्यमान हे जवळपास सारखंच आहे. पण तरी सुद्धा जेव्हा संशोधक म्हणेल की दोन गटांमध्ये फरक आहे, अशा वेळेस शून्य परिकल्पना नाकारली जातीये. जेव्हा तो असं म्हणतोय की दोन समूहांमध्ये फरक आहे, अशा वेळेस होणारा जो प्रमाद आहे त्याला आपण प्रकार 1 चा प्रमाद किंवा टाईप 1 एरर असं म्हटलेलं आहे. आणि हे जे प्रमाद निर्माण होतात, या प्रमादामागची ही मुख्यत्वे करून काही कारणं आपण आत्ता पाहिली होती. या ठिकाणी समस्या विधान आणि परिकल्पना पडताळणी हा जो भाग आहे हा इथे संपतोय. आणि त्यामुळे आपण आता पुढच्या युनिटकडे म्हणजेच पुढच्या प्रकरणाकडे जात आहोत. आणि त्या प्रकरणामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला संरचना किंवा संकल्पना आणि परिवर्त्यांना चल असा देखील शब्द सांख्यिकीमध्ये, संख्याशास्त्रामध्ये वापरला जातो. आणि त्यामुळे संरचना, संकल्पना आणि परिवर्त्य किंवा चल हे आता आपण पुढचं प्रकरण या ठिकाणी सुरू करत आहोत. आता यापूर्वी जेव्हा आपण संशोधनाबद्दल विचार करत होतो तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की जे परिवर्त्य किंवा संकल्पनांचा विचार करत असताना आपल्याला संशोधनाचा अर्थ म्हणजे काय आणि त्याच्याच बरोबरीनं संशोधनामध्ये वापरण्यात येणारी वेगवेगळी संकल्पना आणि त्याच्या बरोबरीनं चल ही लक्षात घेणं आवश्यक होतं. आणि हे लक्षात घेत असताना आपण संशोधन प्रक्रिया ही कशी महत्वाची आहे हेही बघितलं होतं. संशोधन प्रक्रियेमध्ये जितकं समस्या विधानाला महत्व आहे तितकंच महत्व हे परिकल्पनेला, हायपोथेसिसला किंवा सिद्धांत कल्पनेला सुद्धा आहे. आणि या ज्या सिद्धांत कल्पना आहेत, या सिद्धांत कल्पना अभ्यासत असताना किंवा पडताळून पाहत असताना, कोणतंही संशोधन हाती घेत असताना आपल्याला अत्यंत व्यक्तिनिष्ठ असणाऱ्या अशा काही संरचना, अशा काही संकल्पना या देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. बऱ्याच वेळेस व्यक्तीनुसार संकल्पना या बदलूही शकतात आणि प्रत्येक वेळेस संकल्पनांचं मापन करता येणं हे देखील तितकंसं शक्य नसतं का, किंवा या ज्या संरचना मांडलेल्या आहेत या देखील मापनीय असतीलच असं नाही. आणि त्यामुळे आपल्याला त्या संकल्पनाबद्दल योग्य स्पष्टता असण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबरीनं आपल्या संशोधनाच्या माध्यमातून विशिष्ट संकल्पना आपण कशा तपासणार आहोत याच्याबद्दल स्पष्टता असणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस मानसशास्त्रामध्ये विशिष्ट संकल्पनांचं ज्ञान मिळत असताना आपल्याला मानसिक प्रक्रिया कुठल्या घडत असतील आणि या मानसिक प्रक्रिया घडत असताना प्रत्यक्ष वर्तनाचा देखील अभ्यास हा करता येऊ शकतो. म्हणजेच जेव्हा आपण वार्तनिक शास्त्रांचा किंवा बिहेवियरल सायन्सेसचा विचार करतो तेव्हा वार्तनिक शास्त्रामध्ये आपल्याला वर्तनामागे दडलेल्या अशा मानसिक प्रक्रिया या महत्वाच्या असतात. आणि या ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्या आपल्याला विविध संरचना, विविध संकल्पना यांच्या मदतीने अधिक स्पष्ट होतात. बऱ्याच वेळेस वार्तनिक शास्त्रांमध्ये ह्या ज्या संकल्पना आहेत त्या मांडलेल्या आणि त्याचं कशा पद्धतीने निरीक्षण करता येऊ शकतं हे आपल्याला इथे निश्चितपणे स्पष्टीकरणामध्ये दिसून येतं. आत्ताच्या या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला परिवर्त्य किंवा चल किंवा परिवर्तके म्हणजे काय ते बघणार आहोत. आणि जेव्हा आपल्याला परिवर्त्य हा शब्द आपण समोर घेतो तेव्हा एखादी अशी काही परिस्थिती किंवा एखादा असा काही घटक जो ज्यामध्ये बदल होऊ शकतो, ज्यामध्ये फरक हा होत राहतो
म्हणून ही जी परिवर्त्य ही जी संकल्पना आहे ही संख्यात्मक स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला व्यक्त करता येऊ शकते. त्यामुळे हे जे चल आहे किंवा परिवर्त्य आहे त्या प्रत्येक परिवर्त्याचं मूल्य हे वेगवेगळं असू शकेल. इथे बघा एक पुन्हा उदाहरण दिलेलं आहे की भारतामधील किशोरांमधील किंवा भारतातील किशोरांमधील भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व आदर याचा जेव्हा आता आपण इथे विचार करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की संख्यात्मक स्वरूपामध्ये भावनिक बुद्धिमत्ता त्याचबरोबर स्व आदर हा उच्च किंवा निम्न, कमी, जास्त अशा स्वरूपामधला असू शकतो. आणि म्हणून ही जी दोन परिवर्त्य आहेत, एक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आणि दुसरा म्हणजे स्व आदर, यांची जी मूल्ये आहेत ती भिन्न भिन्न वेगवेगळी असू शकतात. त्याचबरोबर आपण जेव्हा म्हणत आहोत किशोरांमधील, तेव्हा किशोरावयीन स्त्री आणि पुरुष असे दोन्हीही, किशोरवयीन मुलं आणि मुली हे दोन्हीही आहेत. आणि म्हणून ही स्त्री आणि पुरुष किंवा जेंडर, लैंगिकता हा घटक देखील या ठिकाणी परिवर्तकाच्या स्वरूपात, चलाच्या स्वरूपामध्ये कार्य करत असतो. त्याचबरोबरीनं जेव्हा आपण खऱ्या परिवर्त्याचा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की एनिथिंग दॅट कॅन चेंज, एखादा असा घटक जो किंवा ज्याचं मूल्य बदलू शकतं आणि त्याचबरोबरीनं ते जे मूल्य आहे ते आपल्याला क्वांटिफाय म्हणजेच ते मोजता येऊ शकतं, अशा स्वरूपातला एखादा अंक किंवा अशा स्वरूपातलं एखादं मूल्य, आणि त्यालाच आपण परिवर्त्य असं म्हणतो. हे जे परिवर्त्य आहे, हे जे चल आहे त्याचं मूल्य हे परिवर्तनीय असतं, हे बदलणारं असतं. उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादा फासा फेकू किंवा डाईस, आपण ल्युडो सारखा खेळ खेळतो आणि त्या खेळामध्ये असा फासा वापरला जातो की ज्याला एकूण 6 बाजू असतात आणि या 6 बाजूंपैकी प्रत्येक बाजूला एक विशिष्ट अंक किंवा विशिष्ट काय म्हणूया डॉट्स काढलेले असतात. आता फासा फेकल्यानंतर आपल्याला विविध परिस्थितीमध्ये विविध फलित ही मिळू शकतात. आणि म्हणून इथे जेव्हा परिवर्त्याचा विचार करू तेव्हा पॉसिबल फलित किंवा मिळणारी शक्य फलित किती असतात, तर 6 असतात. अशा प्रकारेच वार्तनिक शास्त्रांमध्ये देखील परिवर्तकाची अत्यंत अचूक आणि काटेकोरपणे व्याख्या केली जाते. इथे या कर्लिंगर हे जे शास्त्रज्ञ आहेत आणि ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन शास्त्र किंवा वार्तनिक शास्त्रांमध्ये संशोधन आणि संख्याशास्त्र याबाबत मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, तर हे कर्लिंगर व्हेरिएबल्सची म्हणजेच परिवर्त्यांची व्याख्या करताना असं म्हणतात की अ प्रॉपर्टी दॅट हॅज डिफरंट व्हॅल्यूज, एखादा असा वस्तू किंवा घटक ज्याचं विशिष्ट किंवा वेगवेगळं असं मूल्य असतं. वेगवेगळं जेव्हा म्हणतो तेव्हा ते कधीतरी कमी कधी जास्त अशा स्वरूपातलं मूल्य असतं. दुसरीकडे डीएमॅटो असं म्हणतात, वस्तू, घटना, घटक किंवा सजीव यांचे असे गुणधर्म जे मापनीय असतात, जे मेजरेबल असतात, जे आपल्याला विशिष्ट पद्धतीने त्याचं मापन हे करता येऊ शकतं, विच कॅन बी मेजर्ड असं म्हटलंय पहा, ज्याचं आपल्याला मापन करता येऊ शकतं, असे मापनीय असे गुणधर्म. आणि त्याच्या पुढे मग पोस्टमन आणि इगन असं म्हणताय, a variable is a characteristic or attribute that can take on a number of values. एखादा विशिष्ट गुणधर्म किंवा विशेषतः
विशेषतः जिचे विशिष्ट मूल्य असते. A variable can be any character or any attribute. एखादा गुणधर्म किंवा एखादी अशी विशेषता जे मूल्य किंवा ज्याचं विशिष्ट असं मूल्य असतं, ज्याची विशिष्ट अशी व्हॅल्यू असते. आता ही जी उदाहरणं दिली आहेत, या उदाहरणांच्या सहाय्याने परिवर्त्य म्हणजे काय हे समजायला जास्त सोपं जाईल. जेव्हा मानसशास्त्रामधले काही प्रयोग केले जातात तेव्हा त्या प्रयोगांच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया ज्या दिल्या जातात त्या प्रतिक्रियांमध्ये किती अचूक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ही अचूक प्रतिक्रियांची संख्या किंवा वर्गामध्ये विद्यार्थ्यांना चाचणी दिल्यानंतर त्या चाचणीमध्ये अचूक एककांची किंवा अचूक प्रतिसादांची संख्या, किंवा तुमच्या समोर असं कल्पना करा की 2 दिवे ठेवलेले आहेत. एक दिवा लाल रंगाचा असेल आणि दुसरा हिरव्या रंगाचा असेल. तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा तुमच्या समोरचा हिरवा दिवा लागेल तेव्हा तुम्ही समोर असणारी कळ दाबा, म्हणजेच विशिष्ट बटन प्रेस करा. आता आपल्याला तिथे तो दिवा लागल्यानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, म्हणजेच आपल्या समोर संकेत काय असणार आहे, तर हिरवा दिवा. आणि तो हिरवा दिवा लागता क्षणी तुम्ही किती पटकन प्रतिक्रिया देत आहात तो कालावधी मोजला जातो आणि त्यालाच आपण प्रतिक्रिया काळ असं म्हणतो. म्हणजेच आधी ज्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, प्रतिक्रिया काळ मापनीय आहे, मोजता येण्यासारखा आहे, त्याला एक विशिष्ट मूल्य आहे, म्हणून ते परिवर्त्य आहे. साधारणतः मानसशास्त्रीय कसोट्यांच्या माध्यमातून मोजला जाणारा, काढला जाणारा बुद्धिगुणांक, त्या बुद्धिगुणांकानुसार बदलत असणारं निर्वर्तन, परफॉर्मन्स, हे सुद्धा परिवर्त्याचंच उदाहरण आहे. कारण पुन्हा ते मापनीय आहे, त्याला विशिष्ट मूल्य आहे. विशिष्ट चाचण्यांच्या मदतीने मोजली जाणारी चिंतेची पातळी, विशिष्ट परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या निर्वर्तनामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपलब्ध असणारी प्रकाशाची तीव्रता, म्हणजेच निर्वर्तन आणि प्रकाशाची तीव्रता. अशा पद्धतीने जे जे मापनीय आहे, ज्याला विशिष्ट गुणधर्म आहेत, असे घटक म्हणजेच परिवर्तक किंवा चल म्हणजेच व्हेरिएबल्स होय. आता जेव्हा आपण एखादी परिवर्त्याचा विचार करत असतो तेव्हा आपल्याला इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की परिवर्त्यांचा संबंध सैद्धांतिक किंवा विशिष्ट सिद्धांतामध्ये मांडलेल्या ज्या संकल्पना असतात किंवा जी संरचना असतात त्या संरचनांशी या परिवर्त्याचा निश्चितपणे संबंध असतो. आता इथे एक उदाहरण बघा. इथे असं म्हटलंय की चिंतेची पातळी जर वाढली तर त्यामुळे संलग्नता प्रेरणा वाढते. आता या ठिकाणी सैद्धांतिक संकल्पना किंवा कन्स्ट्रक्ट्स किंवा कन्सेप्ट काय आहेत, तर एक म्हणजे चिंता आणि दुसरं म्हणजे संलग्नता प्रेरणा. आता या उदाहरणामध्ये आपल्या असं लक्षात येतं की चिंता ही मोजता येण्यासारखी आहे का, म्हणजे ही अत्यंत अमूर्त स्वरूपातली आहे. त्याच्यासाठी मापन साधन म्हणून आपण चाचण्यांचा वापर करतोच, पण अत्यंत अमूर्त अशा स्वरूपामध्ये किंवा संलग्नता प्रेरणा हे सुद्धा, ही संकल्पना सुद्धा अमूर्त स्वरूपामध्येच आहे. आणि त्यामुळे त्याचा संबंध आपल्याला जेव्हा एखाद्या परिवर्त्याशी जोडावा लागतो तेव्हा या सैद्धांतिक संकल्पना यांची आपल्याला संक्रियात्मक व्याख्या करावी लागते, त्याची आपल्याला
ऑपरेशनल डेफिनेशन्स द्यावी लागतात. म्हणजे विशिष्ट प्रयोग करत असताना, विशिष्ट संशोधन करत असताना ज्या अमूर्त स्वरूपातील संकल्पना आहेत त्याचं आपण मापन कसं करणार आहोत. कारण परिवर्त्य आलं की मापन आलं आणि मापनामुळेच आपल्याला विशिष्ट मूल्य मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला या ज्या विविध संकल्पना मांडलेल्या असतात त्या आपल्याला अमूर्त विधान जे आहेत सिद्धांतामध्ये मांडलेली किंवा अमूर्त स्वरूपातल्या ज्या संकल्पना आहेत त्याचं मापन करण्यासाठी कुठलं साधन वापरता येईल. जसं की चिंतेसाठी आपल्याला प्रमाणित मापन श्रेणीचा वापर करता येईल. किंवा तुम्हाला जेव्हा संलग्नता प्रेरणा ही अमूर्त स्वरूपातली संकल्पना तपासायची आहे तेव्हा प्रयोगाच्या वेळी संलग्नता प्रेरणा अधिक असेल तर विशिष्ट अंतर एकमेकांजवळ बसण्याचं हे कमी झालेलं असेल. आणि साहजिकच आहे चिंता वाढली की ही संलग्नता प्रेरणा वाढलेली आहे. आणि त्यामुळे संलग्नता प्रेरणेचं संक्रियात्मक पातळीवर मापन करत असताना ते नोंदवत असताना दोन व्यक्ती किंवा प्रयोगशाळेमध्ये कितपत परस्परांच्या जवळ बसलेल्या आहेत त्यावरून आपल्याला ती संलग्नता प्रेरणा ही लक्षात येते. म्हणजेच काय तर जेव्हा आपण प्रयोगासाठी विशिष्ट संकल्पना अभ्यासतो तेव्हा परिवर्त्य मांडत असताना आपल्याला ती परिवर्त्य जी आहेत ती संक्रियात्मक स्वरूपामध्ये लक्षात घेणं म्हणजेच ती आपण कशी मोजणार आहोत या स्वरूपामध्ये मांडणं आवश्यक ठरतं. त्या आधारे निश्चितच परिवर्त्यांच्या आधारे आपण यापूर्वी मांडलेले जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतावर करण्यात आलेले जे प्रयोग आहेत त्या प्रयोगांच्या फलितांना आणि प्रयोगांना एका पद्धतीने आधारच मिळत असतो. आता जेव्हा आपण परिवर्त्यांचा विचार करतो किंवा चलांचा विचार करतो तेव्हा आपल्याला या चलांची संक्रियात्मक व्याख्या करणं आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात संकल्पना वेगळी आहे जी अमूर्त स्वरूपातली आहे. मात्र त्याचं मापन कसं करणार आहोत, ते कसं मोजणार आहोत, ते कसं क्वांटिफाय करणार आहोत यासाठी आपल्याला संक्रियात्मक व्याख्यांची गरज पडते. आता ह्या परिवर्त्यांची संक्रियात्मक व्याख्या म्हणजे काय आहे तर पहिल्यांदा कर्लिंगर असं म्हणतात विशिष्ट संरचना शब्दांच्या मदतीने मांडता येतात. बरोबर, काही संरचना काही कन्सेप्ट या आपल्याला शब्दांच्या स्वरूपामध्ये मांडता येतात जसं की चिंता. मात्र संक्रियात्मक व्याख्येमध्ये ती चिंता कशी मोजली जाणार आहे त्या विशिष्ट वर्तनाची नोंद केलेली असते. ते विशिष्ट वर्तनाचं वर्णन करता येतं आणि हे जे वर्णन केलं जातं त्यालाच आपण त्या परिवर्त्याची संक्रियात्मक व्याख्या असं म्हणतो. त्याच्याच बरोबरीनं या संक्रियात्मक व्याख्येबरोबरच महत्वाचा आणखीन एक घटक आणि तो म्हणजे कॉन्स्टिट्यूटिव्ह डेफिनेशन घटनात्मक व्याख्या. या घटनात्मक व्याख्या या इतर संरचनांच्या संबंधात या मांडल्या जातात. जेव्हा परिवर्त्यांची घटनात्मक व्याख्या असते तेव्हा त्या घटनात्मक व्याख्येमध्ये ते विशिष्ट परिवर्त्य ते विशिष्ट चल इतर कन्स्ट्रक्ट्स किंवा इतर संरचनांच्या इतर संकल्पनांच्या संबंधात मांडल्या जातात. उदाहरणार्थ जेव्हा आपण भयगंड किंवा फोबिया असा शब्द वापरतो तेव्हा त्या संदर्भात इतर संकल्पना काय आहे तर अतार्किक भीती म्हणजेच इरॅशनल फिअर. मात्र जेव्हा आपण संक्रियात्मक व्याख्येचा विचार करतो तेव्हा तिथे आपण ती संकल्पना कशाच्या आधारे कोणत्या कृतींच्या आधारे आपण मोजणार आहोत ते तिथे महत्वाचं मानलं गेलेलं आहे.
म्हणून ह्या ज्या संक्रियात्मक व्याख्या आहेत त्या संक्रियात्मक व्याख्येचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मापनीय संक्रियात्मक व्याख्या आणि दुसरी म्हणजे प्रायोगिक संक्रियात्मक व्याख्या. या मापनीय संक्रियात्मक व्याख्येचा भर हा ती विशिष्ट संकल्पना किंवा ती विशिष्ट संरचना ही कशी मोजणार आहोत याच्यावर आहे. जसं की एक संक्रियात्मक किंवा संरचनात्मक घटक किंवा एक संरचना अशी आहे समूह संसक्ती. आता ही समूह संसक्ती जी आहे ती समूह संसक्ती मोजण्यासाठी आपल्याला विशिष्ट मापन श्रेणी किंवा विशिष्ट चाचणी याचा वापर करावा लागेल की जेणेकरून आपल्याला मापनीय संक्रियात्मक व्याख्येनुसार तिथे समूह संसक्ती या घटकाचं मापन करता येणार आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं आणखी एक संक्रियात्मक व्याख्येचा प्रकार तो म्हणजे प्रायोगिक संक्रियात्मक व्याख्या. आता जेव्हा प्रायोगिक हा शब्द येतो तेव्हा ती संरचना किंवा ती संकल्पना संशोधकाने कशी हाताळली आहे त्या संक्रियात्मक घटकामध्ये त्या संरचनेमध्ये संशोधकाने कसा बदल केलेला आहे याचा उल्लेख या प्रायोगिक संक्रियात्मक व्याख्येमध्ये केला जातो. उदाहरणार्थ संशोधनासाठी घेतलेले समूह, ते जे समूह आहेत ते आपल्याला दोन गटांमध्ये मोडतात किंवा दोन गटांमध्ये विभागता येतात. जसं की संशोधनासाठी समजा विशिष्ट कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी घेतले असतील तर त्या कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला दोन गट पाडता येतात किंवा एखादा समूह आहे त्या समूहामधल्या व्यक्तींचे दोन गट पाडता येतात. एक उच्च समूह संसक्ती असणारे आणि दुसरीकडे निम्न समूह संसक्ती असणारे. इथे तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा मापनीय संक्रियात्मक व्याख्या आहे तेव्हा त्याचा भर हा कोणत्या संरचनेचं मापन केलं जाणार आहे त्यावर असतो आणि म्हणून त्या मापनासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनावर भर दिला जातो. तर प्रायोगिक संक्रियात्मक व्याख्येमध्ये ती जी संरचना आहे त्या संरचनेबाबत कसा बदल केला जाऊ शकतो, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये फरक लक्षात घेतला जाऊ शकतो, हे इथे संशोधकाचं मॅनिप्युलेशन हे इथे महत्वाचं ठरतं. आता जेव्हा आपण वेगवेगळ्या परिवर्त्यांचा विचार करत आहोत तेव्हा ही परिवर्त्य संशोधनासाठी घेत असताना मग संशोधन करत असताना कदाचित आपण सहसंबंधात्मक पद्धत वापरू, कदाचित आपण प्रायोगिक पद्धत वापरू किंवा आणखी इतर पद्धतींनी जसं की एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे की कशाचा कशाशी संबंध आहे हे अजून सापडत नाहीये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या चल किंवा वेगवेगळी परिवर्त्य ही वापरली जातात. तर ती परिवर्त्य त्याचे प्रकार हे आता आपण पाहणार आहोत. परिवर्त्यांच्या प्रकारांमध्ये सगळ्यात महत्वाचं वेळोवेळी मानसतज्ञांकडून हाताळलं जाणारं अशा स्वरूपामध्ये सुरुवातीपासूनच कारण पूर्वी मानसशास्त्रामध्ये एस आणि आर म्हणजेच उद्दीपक आणि प्रतिक्रिया या दोन घटकांना महत्व दिलं जात होतं. मात्र तिथे असंही लक्षात आलं की केवळ एस आर महत्वाचं नाही तर तिथे ओ म्हणजे सजीव हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कारण हा सजीवच मुळात प्रतिक्रियेला कारणीभूत असतो. आणि म्हणून परिवर्त्यांमध्ये देखील तुम्हाला हे जे तीन घटक आहेत
SOR म्हणजेच उद्दीपक, सजीव आणि प्रतिक्रिया या संदर्भातली परिवर्त्य ही महत्वाची ठरतात. व विशेषतः वर्तनवादामध्ये किंवा वार्तनिक शास्त्रांमध्ये विशिष्ट वर्तन कशामुळे घडत आहे या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्या वर्तनाच्या संबंधित असणारी ही 3 परिवर्त्य ही निश्चितपणे महत्वाची ठरतात. इथे तुम्हाला लक्षात येईल हे जे S सिम्बॉल आहे, O सिम्बॉल आहे आणि R सिम्बॉल आहे. S हे स्टिम्युलस म्हणजे उद्दीपकासाठी आहे, O हे ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीवासाठी आहे, तर R म्हणजेच रिस्पॉन्स हे सिम्बॉल प्रतिक्रियेसाठी वापरलं जातं. आता जेव्हा आपण S व्हेरिएबल म्हणजे स्टिम्युलस व्हेरिएबल, उद्दीपक परिवर्त्य, उद्दीपक चल याचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की परिस्थितीमधला, वातावरणामधला कुठलाही असा घटक, जसं की प्रकाश योजना असू शकेल, जसं की एखादा आवाज असू शकेल, डोळ्यांना दिसणारं दृश्य अशा स्वरूपातला घटक असू शकेल, असे कुठलाही एखादा घटक की ज्यामुळे प्रतिक्रिया निर्माण होते, असं घटक आणि त्या घटकाला उद्दीपक परिवर्त्य असं म्हटलेलं आहे. मग आता हा घटक अस्तित्वात असताना प्रतिक्रिया कोण देतंय? तर प्रतिक्रिया देण्याचं काम सजीव किंवा ऑर्गॅनिझम देतोय आणि म्हणून तिथे ते जे चिन्ह आहे ते O स्वरूपात आहे. O म्हणजे ऑर्गॅनिझम. आता ही प्रतिक्रिया देत असताना हा जो सजीव आहे, या सजीवामधला महत्वाचा गुणधर्म म्हणजे ज्याचं आपण निरीक्षण करत आहोत, अशा सजीवामधला महत्वाचा गुणधर्म हा परिवर्तनीय आहे, तो म्हणजे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म. म्हणून या ओला खूप महत्व आहे, कारण येणारी प्रतिक्रिया ही या सजीवाच्या, या ऑर्गॅनिझमच्या या गुणधर्मानुसार बदलणार आहे. आता याच्यामधल्या, या सजीवामधले घटक कुठले कुठले आहेत? तर सजीव म्हटल्यानंतर चिंता पातळी आली, त्याचबरोबरीनं त्याचं वय आहे, शारीरिक घटकांमध्ये त्याचा हार्ट रेट आहे, हृदयाची स्पंदनं आहेत, त्याच्याच बरोबरीनं त्याची प्रत्येक सजीव त्याच्या चिंतेची पातळी ही भिन्न भिन्न असणार आहे, ताणाची पातळी ही भिन्न भिन्न असणार आहे. आणि त्यामुळे जो सजीव ज्याचं निरीक्षण करत आहोत त्याच्याशी संबंधित परिवर्त्य. आणि मग शेवटी R हे जे दिसतंय रिस्पॉन्स म्हणजेच काय? तर प्रत्यक्षामध्ये सजीवाचं घडणारं वर्तन. उदाहरणार्थ एखादी कळ दाबण्याचं म्हणजेच लिव्हर प्रेस करण्याचं काम केलं जातंय, किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रतिक्रिया देण्याचं काम केलं जातंय. म्हणून आपल्याला ही SOR ही जी परिवर्त्य आहेत, हे कोणताही संशोधन किंवा कोणताही प्रयोग करत असताना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे यापूर्वीचे जे प्राण्यांवरचे प्रयोग केले गेलेले आहेत तिथे या संदर्भात परिवर्त्यांचा, या संदर्भात चलांचा हा अभ्यास केला होता. उदाहरणार्थ एखाद्या उंदरावर केलेले पूर्वीचे प्रयोग, की त्यामध्ये वापरलेला जो सजीव आहे, त्या सजीवाची संबंधित विशिष्ट प्रकारची परिवर्त्य असतील. मग आता आपण जेव्हा म्हणतो की उंदराला शॉक दिल्यानंतर किती कालावधीमध्ये तो त्याच्यातून सुटका करण्यासाठी किंवा विशिष्ट पद्धतीने ती कळ दाबण्यासाठी वेळ घेणार आहे,
म्हणजेच इथे उद्दीपक ठरणार आहे दिला जाणारा शॉक, मध्ये सजीव असणार आहे उंदीर, आणि त्याच्याच बरोबरीनं एक परिवर्ती आपण अभ्यासत आहोत, तो शॉक दिल्यापासून त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी किती वेळ लागतो आहे, आणि हा लागणारा वेळ म्हणजेच तो प्रतिक्रिया काळ असणार आहे. आणि म्हणून हे जे पहिला प्रकार आहे ज्याला आपण म्हटलेलं आहे SOR व्हेरिएबल, म्हणजेच उद्दीपक, सजीव आणि प्रतिक्रिया. संशोधनामध्ये निश्चितच उद्दीपकाची तीव्रता, उद्दीपकाचं प्रमाण आणि त्याला येणारी प्रतिक्रिया यांच्यामध्ये जो बदल घडतो, यांच्यामध्ये जे घडतं ते महत्वाचं म्हणजे ऑर्गॅनिझम किंवा महत्वाचं म्हणजे सब्जेक्ट हा देखील निश्चितच त्याच्याशी संबंधित परिवर्त्यांचा विचार होणं आवश्यक ठरतं. कोणताही प्रयोग करत असताना अत्यंत महत्वाचं अशी दोन परिवर्त्य आहेत, आणि ते म्हणजे स्वतंत्र परिवर्त्य आणि परतंत्र परिवर्त्य. जेव्हा आपण स्वतंत्र परिवर्त्याचा विचार करतो तेव्हा या स्वतंत्र परिवर्त्याला अंडरवूड हे उद्दीपक परिवर्त्य असं देखील म्हणतात. हे जे उद्दीपक परिवर्त्य आहे, हे उद्दीपक किंवा उद्दीपक परिवर्त्यामध्ये, या स्वतंत्र परिवर्त्यामध्ये जो बदल केला जातो तो बदल करण्याचं काम हे संशोधक किंवा प्रयोजक करत असतो, आणि त्यामुळे विशिष्ट परिणाम दिसून येऊ शकतील अशी प्रयोजकाची खात्री असते. या होणाऱ्या बदलांमुळे किंवा कोणत्या प्रकारे बदल केले जातील ते होणारे बदल म्हणजेच केले जाणारे बदल स्वतंत्र परिवर्त्य हाताळत असताना संशोधक स्वतंत्र परिवर्त्य विशिष्ट पद्धतीने विभाजतो, आणि हे जे विभाजन केलेलं आहे त्याला टाईप ई आणि टाईप एस अशा प्रकारचं स्वतंत्र परिवर्त्य डिॲमॅटो असं यांनी मांडलेलं आहे. आता हे टाईप ई प्रकारचं स्वतंत्र परिवर्त्य म्हणजे काय आहे, तर प्रयोग करत असताना प्रयोजकाद्वारे म्हणजेच एक्सपेरिमेंटरद्वारे हे जे स्वतंत्र परिवर्त्य आहे ते मॅनिप्युलेट केलं आहे, त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. थेट या परिवर्त्यावर नियंत्रण कोणाचं आहे, तर प्रयोजकाचं आहे. तर त्याविरुद्ध टाईप एस अशा जाणार आहे त्या प्रयुक्ताच्या निवडी संदर्भात आपल्याला तिथे फरक दिसून येतो. उदाहरणार्थ अध्ययन हे एक परिवर्त्य आहे. आता अध्ययनाची परिस्थिती कोणत्या प्रयुक्ताला कोणती द्यायची हे प्रयुक्तानुरूप जेव्हा बदलतं तेव्हा ते परिवर्त्य टाईप एस अशा स्वरूपातलं असतं. आणि म्हणून आपण जेव्हा एखादा प्रयोग करत असतो तेव्हा समजा आपल्या प्रयोगाची सिद्धांत कल्पना अशी आहे की खूप गोंगाट किंवा खूप आवाज असेल तर त्याचा निर्वर्तनावर परिणाम होतो. म्हणजेच इथे स्वतंत्र परिवर्त्य काय आहे, तर ज्यामध्ये प्रयोजक बदल करणार आहे असा गोंगाट, गोंधळ, आवाज, आणि त्याचा कशावर परिणाम होणार आहे, तर त्याचा परिणाम होणार आहे निर्वर्तनावर. हे स्वतंत्र आणि परतंत्र परिवर्त्य हे जे दोन घटक आहेत हे कोणत्याही प्रयोगासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, आणि त्यामुळे त्याचं अधिक स्पष्टीकरण आपण या पुढच्या तासांना बघणार आहोत. या व्यतिरिक्त इतरही परिवर्त्य आपण पाहणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण याबद्दल अधिक माहिती घेऊया. थँक्यू.